आपल्यासोबत त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय, खरं तर ज्या पद्धतीची वक्तव्य आपण बघतोय या पार्श्वभूमीवरती नेमकं काय ग्राउंडवरचं चित्र आहे? कारण जर काँग्रेस या सगळ्यांच्या सोबत नाही लढली, त्यांना उद्धव ठाकरे आणि मनसे हे नको आहेत असं जर झालं तर मग येत्या निवडणुकांमध्ये काय साधारणपणे चित्र दिसू शकतं? कुठल्या मतदारसंघांवरती याचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो? यामिनी अनेक मुंबईमधले पॉकेट्स आहेत। त्या पॉकेट्समध्ये अल्पसंख्याकांची खूप मोठी मतं आहेत आणि त्या ठिकाणी ते अल्पसंख्याक मतच ठरवतात की कोणता नगरसेवक हा जिंकून येईल। आता ज्या ठिकाणी अल्पसंख्याक मतं खूप जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी काँग्रेस जर स्वबळावर लढले तर नक्कीच त्यांना खूप मोठा फायदा होईल। आणि लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेला देखील काँग्रेस आणि उबाठा एकत्र असल्यामुळे उबाठाला याचा खूप मोठा फायदा झाला होता। अनेक अल्पसंख्याक समाजाची जी मतं आहेत ती सगळी उबाठाला गेल्यामुळे त्यांचे खासदार विजयी झाले होते। ते जर चित्र आपण विधानसभेच्या संदर्भातलं विचारात घेतलं तर विधानसभेला पूर्ण चित्र वेगळं झालेलं होतं। त्यानंतर जर आपण नगरपालिका आणि महानगरपालिकांचा विचार केला, मुंबईतला विचार केला तर मात्र मनसेला सोबत घेतल्यामुळे काँग्रेसला मिळणारी किंवा काँग्रेसकडची जी उबाठाला मिळणारी मतं होती ती उबाठाला मिळणार नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार नाही। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याच्या नंतर काँग्रेस जर त्यांच्याबरोबर आली नाही तर ती मतं नक्कीच ही फुटू शकतात आणि ती मतं जर काँग्रेस वेगळं लढलं तर काँग्रेसकडे जाऊ शकतात। त्यामुळे काँग्रेसला याचा खूप मोठा फायदा होईल। काही पॉकेट्समध्ये नक्कीच काँग्रेसचे नगरसेवक जिंकून येण्याची शक्यता जास्त असेल, मात्र उबाठाला याचा कुठे ना कुठे फटका देखील बसेल। पण तो जो फटका बसणार आहे तो भरून काढण्यासाठी उबाठा राज ठाकरेंबरोबर जात आहे। जर हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तर मात्र याचा खूप कमी फटका हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राज ठाकरे यांना देखील बसणार आहे। मात्र एकूणच जे चित्र आहे ते भाई जगताप हे सध्या कोणत्याही महत्त्वाच्या पदावर त्या ठिकाणी नाही आहेत। वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्यामुळे मुंबईच्या अध्यक्षा जो काही निर्णय घेतील, जो वरिष्ठांना कळवतील ते महत्त्वाचं असणार आहे। आणि वर्षा गायकवाड यांचं काही दिवसांपूर्वीचं एक म्हणणं देखील महत्त्वाचं आहे की अशा प्रकारे वक्तव्य जे आहे ते थांबवायला पाहिजे आणि या संदर्भात जी लोक पक्ष शिस्तीचा आदर करत नाहीत त्यांच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी देखील बोलणार आहोत असं देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या। त्यामुळे अंतर्गत काँग्रेसची नाराजी आहे का हे देखील बघावं लागेल। आणि भाई जगताप यांनी नेहमीच स्वबळाचा नारा हा मुंबईत दिलेला आहे, तर आता देखील त्यांच्या स्वबळाच्या नाराकडे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी हायकमांड कसं बघतं हे देखील बघणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। अगदी अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।